नमस्कार मैत्रिणींनो, चला आज करूया आपण बेसन ढोकळा. त्यासाठी केक टीन घेतला. आता याला तेल लावून घ्यायचंय. आधीच तेल लावून ठेवायचं केक टीनला. आता आज आपण करतोय बेसन ढोकळा. तर त्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलं. आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय. आता हे पीठ चाळणं गरजेचं आहे. हे विकतचं पीठ आहे. आता याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. आता याच्यासाठी आपण ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं. एकदम पाणी नका टाकू, म्हणजे मग एकदम टाकलं की गुठळ्या होते आणि त्या लवकर मोडल्या जात नाही. आता एका वाटीमधलं आपलं 2-3 चमचे पाणी उरलंय. एवढं पाणी लागलंय आपल्याला. चांगलं फेटून घ्यायचं. आता याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आणि परत फेटून घ्यायचं. चांगलं फेटून झालं की 4 चमचे तेल टाकायचं याच्यामध्ये. परत एकदा फेटून घ्यायचंय. आता याच्यामध्ये 1 इनोचं पॅकेट टाकायचं आणि फेटून घ्यायचं. पीठ फुलायला लागलं की लगेचच आपल्याला हे पीठ केक टीन मध्ये टाकायचंय. तर पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं मी. आता याच्यामध्ये ठेवायचं हे भांडं. याला झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनिटं हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं तडक्यासाठी. मोहरी टाकायची, हिरवी मिरची टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 2 चमचे साखर टाकायची. पाणी टाकायचं 1 वाटी. चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी. आता याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे, 1 लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी चांगलं हे शिजून घ्यायचं. आता आपण ढोकळा बघूया. तर 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम असा छान वाफला गेलेला आहे. आता आपण काढून घेऊ. आता याला चांगलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं ढोकळा आणि याच्या साईडच्या कडा मोकळ्या करायच्या आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. पूर्णपणे थंड करूनच आपल्याला कट करायचा आहे ढोकळा. आता याला कट करू. तर तुम्ही बघू शकता एकदम असं पंच सारखा झाला, फ्लफी फ्लफी. त्याच्यावर टाकायचा आहे तडका. बारीक किसलेलं खोबरं टाकायचंय, कोथिंबीर घालायची याच्यावर. आपला ढोकळा तयार झाला. प्लेटमध्ये काढून घ्या. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.